खालापूरच्या नाक्याला बाहेर पडायचं. आपण एक काम करूया, कळंबोली पकडलं ना की मग GPS ला. इथे उषाताईने फणस आणलेली आणि आम्ही आता पटापट ते संपवले आहेत. हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी माझ्या फॅमिलीसोबत आले कर्जतमध्ये. इथे ग्रीन व्हॅली म्हणून एक रिसॉर्ट आहे आणि आम्ही 1 नाईट स्टे करण्यासाठी इथे आलो आहोत. आणि खूप सुंदर वातावरण आहे. खरं तर आता उन्हाळा सुरू आहे, आता लगेचच पावसाची चाहूल लागेल आणि पण तरीसुद्धा खूप छान वाटतं आहे. म्हणजे पावसात तर हे कमालच असेल असं मला वाटतं, कारण आत्ताच इथला निसर्ग आणि इथलं ॲटमॉस्फिअर इतकं छान वाटतं आहे. तर इथे पोहोचल्यावर आम्ही लगेचच आमचा ID प्रूफ वगैरे सबमिट केलं आणि वेलकम ड्रिंक म्हणून आम्हाला कोकम सरबत दिलं होतं. दो बच्चे झूला झूलते हुए. कशी आहे? कशी वाटली? मस्त. तर आता थोड्याच वेळात सनसेट होईल, तर मी विचार केला की पटकन तुम्हाला थोडंसं दाखवते. ही आहे डिलक्स कॉटेज रूम. सो चला आता मी मला दाखवते. सो इथे हा किंग साइज बेड आहे, त्यासोबत इथे टीव्ही आहे, नंतर फ्रीज आहे तुम्हाला जर काही कोल्ड्रिंक्स वगैरे ठेवायचे असतील तर, आणि स्टोरेज साठी इथे कबड आहे आणि हे आहे वॉशरूम. त्यांनी टॉवेल्स आणि सोप ही प्रोव्हाइड केलाय. हे बघा, इथे वेगळ्या असा रूम मधून तुम्हाला असं सनसेट व्ह्यू ही बघायला मिळतो. तर आता वळूयात आपण इथल्या जेवणाच्या टेस्टकडे. इथलं जेवण खूप सुंदर होतं, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही सुद्धा. मम्मी कसं वाटलं? छान, जेवण चांगलं. तू सांग. उत्तम. कशी आहे खीर? तर सुंदर सकाळ झाली आहे आणि आता आम्ही चाललोय नाश्त्याला. दुसऱ्या दिवशी नाश्त्याला होती मिसळ आणि भुर्जी पाव. म्हणजे आपण स्वतःच
पावडर आहे का? तर आता आपण बोलूया इथल्या अनुभवाबद्दल. इथली सुविधा मला खूप आवडली. इथलं जेवण खूप छान आहे आणि सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे इथला व्ह्यू. आम्ही तर इथे उन्हाळ्यात गेलेलो, पण तुम्ही आता पावसाळ्यात जेव्हा इथे जाल तर तुम्हाला नक्की मजा येईल. ही जागा कर्जतमध्ये नक्की कुठे, इथे कसं यायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या डिटेल्स देतेय, त्या नक्की चेक करा.